नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज मी एम्प्लॉयबिलिटी स्किलमधला अतिशय महत्त्वाचा IT लिटरसी या टॉपिक संदर्भात या ठिकाणी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, तुम्हाला मी शिकवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कमी कालावधीमध्ये आपल्याला पास होण्यासाठी एम्प्लॉयबिलिटी स्किल मधला सेकंड इयर करिता IT लिटरसी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती 10 मार्काला 5 प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. तर चला आपण समजून घेऊया. यातले साधारणतः 51 MCQ आहेत. तर 51 MCQ आपण समजून घेणार आहोत. नक्की या 50 क्वेश्चन्स आपण जर समजून घेतलं तर नक्की त्यातले 5 क्वेश्चन्स परीक्षेला येऊ शकतात किंवा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे बघा. पॉवर पॉईंट अलाउज अस टू. पॉवर पॉईंट आपल्याला काय साठी अलाउ करतं, तर त्यातलं बघा उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबोव. तर कंबाईन टेक्स्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अलाउ केलं जातं. त्यानंतर ग्राफिक्स ॲड करण्यासाठी, आपल्याला फोटो ॲड करण्यासाठी त्यात संधी असते. त्यानंतर ॲड मल्टीमीडिया कंटेंट. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला टाकता येऊ शकतात, ॲड करता येऊ शकतात. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ दी अबोव, डी. त्याच्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचा प्रश्न बघा. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कॅन बी युज्ड टू. कशा करता आपण याचा वापर करू शकतो, कुठं करू शकतो ते पहा. याचं देखील उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. ऑर्गनाइज अँड स्ट्रक्चर प्रेझेंटेशन्स, ॲनिमेट स्लाइड्स टू ॲड व्हिज्युअल इम्पॅक्ट आणि प्रोव्हाइड इलुस्ट्रेटिव्ह बॅकड्रॉप फॉर द कंटेंट. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये करता येऊ शकतात. म्हणून याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर तिसरा पहा. प्रेसिंग ECS इन पॉवर पॉइंट कॅन. याच्यामध्ये ECS कशासाठी वापरलं जातं, हे बटन हे समजून घेऊ आपण. तर हे बटन एंड स्लाइड शो करिता ECS जे कॉम्प्युटर कीबोर्डवरती लिहिलेलं असतं ते बटन आपण कशासाठी वापरतो? एंड स्लाइड शो. मित्रांनो लक्षात ठेवा, याचं उत्तर C आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न. टू क्रिएट अ न्यू प्रेझेंटेशन चूज. टू क्रिएट अ न्यू प्रेझेंटेशन, त्यासाठी आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे? याचं उत्तर बघा डी, Ctrl+N. Ctrl+N म्हणजे आपण न्यू प्रेझेंटेशन चूज करू शकतो. याचं उत्तर काय? डी, Ctrl+N. त्यानंतर 5वा. व्हेन यू सिलेक्ट इन्सर्ट इन द पॉवर पॉइंट टूल बार यू कॅन. कुठं आपण हे इन्सर्ट करू शकतो? याचं उत्तर बघा डी, ऑल ऑफ दी अबोव. ह्याच्यामध्ये ॲड न्यू स्लाइड आपण करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. ॲड टेबल, पिक्चर्स त्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. अँड शेप्स, स्मार्ट आर्ट, हेडर, फुटर, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट करू शकतो. म्हणून याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव, डी. त्याच्यानंतर 6वा. पॉवर पॉईंट कॅन बी व्ह्यूड इन. पॉवर पॉईंट कॅन बी व्ह्यूड इन कुठं बघू शकतो आपण? याचं देखील उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे स्लाइड शॉर्टर व्ह्यू बघू शकतो आपण, रीडिंग अँड नॉर्मल व्ह्यूज बघू शकतो, आणि स्लाइड शो व्ह्यू. म्हणून याचं उत्तर काय? डी. 7वा. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स कॅन बी इफेक्टिव्ह व्हेन दे आर मेड विथ. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स कॅन बी इफेक्टिव्ह व्हेन दे आर मेड विथ. म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अतिशय परिणामकारक केव्हा होऊ शकतं किंवा कशाच्या आधारे होऊ शकतं, काय यूज केल्यानंतर होऊ शकतं ते पहा. याचं देखील उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे, डी याचं उत्तर आहे. याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 6 बुलेट पॉइंट्स पर स्लाइड आपण वापरू शकतो. चूजिंग लेफ्ट अलाइनमेंट फॉर ऑल टेक्स्ट हे वापरू शकतो. युजिंग
बोल्ड फॉन्ट साईज एक्सेट्रा टू शो एम्फॅसिस फॉर हेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणून याचं उत्तर काय ऑल ऑफ दी अबोव आहे. त्यानंतर 8वा मुद्दा बघा, 8वा पॉइंट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नीड टू. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये काय गरज आहे, तर याचं देखील उत्तर ऑल ऑफ दी अबोव, डी याचं उत्तर आहे मित्रांनो, डी. त्याच्यामध्ये बघा शो डिफरन्स बिटवीन हेडिंग अँड मेन टेक्स्ट, ह्याच्यामध्ये आपण ते दाखवू शकतो. त्यानंतर हॅव हेडिंग इन लार्जर फॉन्ट, हेडिंग मध्ये आपण लार्जर फॉन्ट टाकू शकतो. हॅव मेन टेक्स्ट इन फॉन्ट स्मॉलर दॅन हेडिंग, हे देखील आपण करू शकतो. म्हणजे याचं उत्तर काय डी. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 9वा, व्हिज्युअलाइज आर युज्ड इन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स. व्हिज्युअलाइज आर युज्ड इन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स, याचं देखील उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, टू शेअर इन्फॉर्मेशन इन ग्राफ्स, टेबल्स एक्सेट्रा, हेल्प रिमेंबर द कॉन्सेप्ट्स बेटर, मेक द ऑडियन्स डिसिफर द कन्सेप्ट इझिली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये करू शकतो. म्हणजे याचं उत्तर काय डी, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर 10वा, 10, विच ऑफ द फॉलोइंग एनहान्स द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, याचं देखील उत्तर काय डी, ऑल ऑफ दी अबोव. जर तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करता येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पटकन लक्षात येऊ शकतात मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पण तुमच्या मित्रांना त्यांना विचारून तुम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसं करतात, त्यात काय इन्सर्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्वरित समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 11, 11, व्हेन वी अटेम्प्ट टू कन्वर्ट अ वर्ड फाईल इनटू PDF वी कॉल इट. मित्रांनो आपण वर्ड फाईल PDF मध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, तर ते बघा, याचं ऑप्शन्स आहेत JPG, DOC डॉक, डेटा कन्व्हर्शन आणि नन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय डेटा कन्व्हर्शन, सी. याचं उत्तर काय सी. त्यानंतर चूज 12 नंबर, चूज द करेक्ट ऑर्डर टू कन्वर्ट अ वर्ड फाईल इनटू PDF ऑनलाईन. तर आपण काय चूज करतो ते या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन वर्ड फाईल PDF मध्ये कन्वर्ट करतो त्याला या ठिकाणी बघा उत्तर याचं बी आहे. तर बी मध्ये काय येतं बघा, चूज अ वर्ड फाईल टू बी कन्वर्ट इनटू PDF. त्याच्यानंतर 3, सिलेक्ट द इंटरनेट साइट टू कन्वर्ट वर्ड फाइल्स इनटू PDF. त्याच्यानंतर अपलोड द वर्ड फाईल इन द प्रॉम्प्ट ऑन क्लिकिंग द साइट ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर डाउनलोड द फाईल व्हेन कन्वर्टेड. तर मित्रांनो आपल्याला वर्ड फाईल PDF मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर ह्या पहिला 4 नंबर येईल, 3 नंबर येईल, त्याच्यानंतर 2 नंबर येईल आणि शेवटी 1 नंबर येईल, अशी हे प्रोसेस आहे. ही प्रोसेस आपण करेक्ट केलं तर आपलं वर्ड फाईल PDF मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. म्हणून याचं उत्तर काय बी, या ठिकाणी बी दिलेलं बघा उत्तर याचं. त्याच्यानंतर तिसरा JPG मीन्स. JPG मीन्स काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर JPG मीन्स जॉईंट फोटोग्राफिक ग्रुप. JPG म्हणजे जॉईंट फोटोग्राफिक ग्रुप, म्हणून याचं उत्तर काय सी. त्याच्यानंतर मित्रांनो 14, SVG फाईल मीन्स. SVG फाईल म्हणजे काय, तर SVG फाईल म्हणजे स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स. SVG स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स, म्हणून याचं उत्तर काय डी. त्यानंतर 15 नंबर, व्हेन सेंडिंग फाइल्स वाया व्हॉट्सअप यू मे. म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून फाईल पाठवत असाल तर याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. हॅव फाईल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे फाईलला रिस्ट्रिक्शन्स असतात. बी प्रिव्हेंटेड फ्रॉम सेंडिंग सम फाइल्स अँड फाइंड इट डिफिकल्ट टू सेंड लार्जर इमेजेस. म्हणून याचं उत्तर काय डी.
त्याच्यानंतर मित्रांनो 16 नंबर, वी कॅन अपलोड फाइल्स लाईक डॅश टू कॉम्प्रेस देम ऑनलाईन. वी कॅन हे अपलोड फाइल्स लाईक डॅश टू कॉम्प्रेस देम ऑनलाईन. तर याचं उत्तर डी आहे, ऑल ऑफ दी अबोव. ह्याच्यामध्ये PDF फाइल्स असतात, इमेजेस असतात, व्हिडिओज असतात, म्हणून हे कॉम्प्रेस करून आपल्याला पाठवावं लागतं, म्हणून याचं उत्तर काय, डी. त्याच्यानंतर 17, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी इज युज्ड इन. आता ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आपण कुठं वापरतो, तर याचं देखील उत्तर मित्रांनो ऑल ऑफ दी अबोव आहे. तर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आपण टेलिकम्युनिकेशन मध्ये वापरतो, आपण मोबाईल मध्ये वापरतो, बोलण्यासाठी, डाटा पाठवण्यासाठी. त्यानंतर कॉम्प्युटर्स मध्ये वापरतो, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लाईक हेडफोन्स मध्ये वापरतो. म्हणजे आपण हेडफोन म्हणजे वायरलेस हेडफोन असेल तर आपण ब्लूटूथ वापरतो. गाडीमध्ये म्हणजे कारमध्ये वगैरे मोबाईल कनेक्ट करण्यासाठी आपण ब्लूटूथ वापरतो. गाणे ऐकण्यासाठी आपण ब्लूटूथ कनेक्ट करतो. तर याचं उत्तर काय, ऑल ऑफ दी अबोव आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 18, वेबकास्टिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह बिकॉज इट. वेबकास्टिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण का. याचं उत्तर देखील ऑल ऑफ दी अबोव आहे. तर याच्यामध्ये आपण इज कॅपेबल ऑफ रिचिंग जॉग्राफिकली डिस्प्रेस्ड ऑडियन्सेस, हेल्प्स इन इंटरॅक्शन विथ ऑडियन्स, कॅन बी व्ह्यूड अँड पार्टिसिपेटेड इन वेन इट इज लाईव्ह इन रिअल टाइम. म्हणजे वेबकास्टिंग मध्ये आपण कुठेही कुणालाही संपर्क साधू शकतो. आपण कॉन्फरन्स मीटिंग मध्ये जॉईन होऊ शकतो. त्यानंतर VC मध्ये आपण जॉईन होऊ शकतो. कुठलेही लाईव्ह स्ट्रीम असेल त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन होता येतं. म्हणून याचं उत्तर काय, डी. नंतर मित्रांनो 19, आयडेंटिफाय डिव्हाइसेस दॅट हॅव वायफाय टिक देम म्हटलेलं आहे. आयडेंटिफाय डिव्हाइसेस दॅट हॅव वायफाय, याचं उत्तर ऑल ऑप्शन्स म्हटलेलं आहे. आता वायफाय कशाला आपण जोडू शकतो, कनेक्ट करू शकतो. तर वायफाय स्मार्टफोन्सला कनेक्ट होऊ शकतं, लेटेस्ट लॅपटॉप्सला कनेक्ट होऊ शकतं, लेटेस्ट स्मार्ट टॅबलेट्सला कनेक्ट होऊ शकतं. म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑप्शन्स म्हणजे डी. म्हणजे वायफाय कुठं कनेक्ट करू शकतो असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर आपण स्मार्टफोन्स, लेटेस्ट लॅपटॉप्स, लेटेस्ट स्मार्ट टॅबलेट्स, म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे किंवा ऑल ऑप्शन्स. त्याच्यानंतर 20, अ सेक्युअर वायफाय इज वन. सेक्युअर वायफाय कुठला आहे, कोणता आहे ते बघूया आपण. ऑल ऑफ दी अबोव याचंही उत्तर आहे. ह्याच्यामध्ये दॅट अलाउज एव्हरीवन टू कनेक्ट, म्हणजे प्रत्येकाला कनेक्ट होता येऊ शकतं जर पासवर्ड माहिती असेल तर. हॅज अ पासवर्ड टू लॉग इन, त्या ठिकाणी आपण पासवर्ड देतो लॉग इन करण्यासाठी. जर पासवर्ड असेल तर आपल्याला कनेक्ट होता येतं. इज ओपन टू द पब्लिक, हे पब्लिकसाठी ओपन असतं. म्हणून याचं काय, ऑल ऑफ दी अबोव उत्तर याचं. सॉरी, हॅज अ पासवर्ड टू लॉग इन, याचं पासवर्ड असतो मित्रांनो. पासवर्ड असेल तरच आपल्याला सिक्युअर वायफायला कनेक्ट होता येतं. म्हणून याचं उत्तर काय, बी. सिक्युअर वायफाय इज वन, कोणासाठी ओपन असतो, हॅज अ पासवर्ड टू लॉग इन. म्हणून याचं उत्तर बी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 21, वेन वी ओपन मोबाईल हॉटस्पॉट युजिंग मोबाईल डाटा वी कॅन, आपण काय करतो ते पाहूया. याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव म्हटलेलं आहे. तर कनेक्ट अनदर स्मार्टफोन, ज्याला आपण डाटा पाठवणार आहे त्याचा मोबाईल आपण कनेक्ट करतो. कनेक्ट अ लॅपटॉप, लॅपटॉपला कनेक्ट करतो. किंवा कनेक्ट एनी डिव्हाइसेस विथ वायफाय ऑप्शन. म्हणून याचं उत्तर काय, डी. त्याच्यानंतर 22, वी कॅन शेअर डाटा फाइल्स फ्रॉम अ स्मार्टफोन डॅश व्हेन द ब्लूटूथ ऑफ द सेंडर अँड द रिसिव्हर आर विजिबल टू बोथ ऑफ देम. जेव्हा आपण डाटा फाईल पाठवतो एक फोनपासून दुसऱ्या फोनला ब्लूटूथच्या माध्यमातून, तर याचं उत्तर देखील काय, ऑल ऑफ दी अबोव म्हटलेलं आहे. टू अनदर स्मार्टफोन युजिंग ब्लूटूथ, म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्यांना ब्लूटूथ असणं आवश्यक आहे, ऑन असणं
आवश्यक आहे. टू अ लॅपटॉप विथ ब्ल्यूटूथ, अ कॉम्प्युटर विथ ब्ल्यूटूथ. म्हणजे कॉम्प्युटरला आपण पाठवू शकतो, लॅपटॉपला पाठवू शकतो आणि स्मार्टफोनला पाठवू शकतो. याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव आहे. 23. टू सर्च फॉर ब्ल्यूटूथ डिव्हाइसेस ऑन युअर कॉम्प्युटर यू कॅन. काय करावं लागतं? कॉम्प्युटर वरील ब्ल्यूटूथ आपल्याला शोधण्यासाठी काय करावं लागतं ते या ठिकाणी प्रश्न विचारलेला. तर या ठिकाणी बघा, टाईप ब्ल्यूटूथ इन द सर्च बार इन द कॉम्प्युटर अँड प्रेस एंटर. काय करावं लागतं आपल्याला? सर्च ह्याच्यामध्ये ब्ल्यूटूथ टाईप करायचं आणि एंटर करायचं. मग आपल्याला ब्ल्यूटूथ आहे का नाही कळेल. म्हणून याचं उत्तर काय? सी. लक्षात. त्यानंतर 24. अ सर्व्हर प्रोव्हाइड्स डाटा टू. अ सर्व्हर प्रोव्हाइड्स डाटा टू. याचं उत्तर डी आहे. ऑल ऑफ दी अबोव. अ सर्व्हर प्रोव्हाइड्स डाटा टू कॉम्प्युटर्स, लोकल एरिया नेटवर्क्स म्हणजे लॅन, वाईड एरिया नेटवर्क्स म्हणजे वॅन. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला अंतर्भूत होतात. म्हणून याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव. उत्तर डी. डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हर्स इन्क्लूड. कोणकोणते प्रकारचे सर्व्हर असतात ते विचारलेलं आहे. तर आपल्याला बघा, वेब सर्व्हर्स असतात, मेल सर्व्हर असतात आणि फाईल सर्व्हर असतात. म्हणून याचं उत्तर काय? डी. किती प्रकारचे सर्व्हर आहेत? तर वेब सर्व्हर, मेल सर्व्हर, फाईल सर्व्हर. म्हणून याचं उत्तर काय? डी. ऑल ऑफ दी अबोव. त्याच्यानंतर 26. सर्व्हर्स रिक्वायर. सर्व्हर कशासाठी आवश्यक असतं? सर्व्हर कशासाठी आवश्यक असतं? तर याचं उत्तर काय बघा? डी. रेलेव्हंट हार्डवेअर, फास्ट नेटवर्क कनेक्शन आणि ड्राईव्ह्ज टू प्रोसेस, रीड अँड राईट डाटा क्विकली. ह्या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात म्हणून सर्व्हर आवश्यक असतो. म्हणून याचं उत्तर काय? डी. येतं लक्षात. त्याच्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग मीन्स दॅट इट इज. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ते या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर देखील ऑल ऑफ दी अबोव आहे. ही इंटेंजिबल, युनिव्हर्सल, ऑफर्ड ऑन दी इंटरनेट, ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये येतात. म्हणून याचं उत्तर डी आहे. त्यानंतर 28 मध्ये बघा, द क्लाउड ॲक्ट्स लाईक अ डिस्क ड्राईव्ह विच मे बी ओन्ड बाय गुगल or Apple and stores file in a remote location one can access. म्हणून याचं उत्तर काय येतं? डी. ऑल ऑफ दी अबोव. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स, फोटोज, व्हिडिओज क्लाउड ॲक्ट्स मध्ये, गुगल और ॲपल स्टोअर्स फाईल मध्ये या गोष्टी आपल्याला सेव्ह करता येतात किंवा त्यामध्ये हे लोकेशन आपलं मिळतं आपल्याला. वन कॅन ॲक्सेस म्हणजे आपण कुठनंही करू शकतो ह्या डॉक्युमेंट्स, फोटोज अँड व्हिडिओज. त्याच्यानंतर 29. वी यूज क्लाउड कॉम्प्युटिंग एव्हरी डे व्हेन वी यूज. आपण क्लाउड कॉम्प्युटिंग केव्हा वापरतो रोज? तर जेव्हा आपण फेसबुक वापरतो, जेव्हा आपण नेटफ्लिक्स वापरतो, जेव्हा जीमेल वापरतो. पण याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. मित्रांनो, क्लाउड कॉम्प्युटिंग आपण डेली यूज करतो. केव्हा यूज करतो? तर फेसबुक वापरताना, नेटफ्लिक्स वापरताना, जीमेल वापरताना. म्हणून याचं उत्तर काय? डी. ऑल ऑफ दी अबोव. त्याच्यानंतर मित्रांनो 30. टू रिट्राईव्ह फोटोज अँड व्हिडिओज फ्रॉम फेसबुक वी नीड टू हॅव अ. आपल्याला काय पाहिजे बघा? टू रिट्राईव्ह फोटोज अँड व्हिडिओज फ्रॉम फेसबुक वी नीड टू. फेसबुक पासून आपल्याला फोटोज किंवा व्हिडिओज शोधायचे असतील किंवा पाहिजे असतील तर याचं उत्तर काय? डिव्हाइस विथ इंटरनेट कनेक्शन. तर डिव्हाइस इंटरनेट कनेक्शन असेल तरच आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज फेसबुकवरती आपल्याला म्हणजे आपल्याला शोधता येतात किंवा मिळू शकतात. तर याचं उत्तर बी आहे. डिव्हाइस विथ इंटरनेट कनेक्शन.
त्यानंतर डॉक्युमेंट्स 31 डॉक्युमेंट्स फोटोज अँड व्हिडिओज कॅन बी स्टोर्ड ऑनलाईन विथ सर्व्हिसेस लाईक, म्हणजे आपण डॉक्युमेंट फोटोज आणि व्हिडिओज कॅन बी स्टोर्ड ऑनलाईन विथ सर्व्हिसेस, आपण कुठं ह्या गोष्टी सगळ्या स्टोअर करू शकतो. तर याचं उत्तर बघा, गुगल ड्राईव्ह मध्ये पण आपण सेव्ह करू शकतो, मायक्रोसॉफ्ट स्काय ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकतो, किंवा ड्रॉप बॉक्स अँड ॲमेझॉन क्लाउड ड्राईव्ह वरती पण आपण ह्या सगळ्या फोटो डॉक्युमेंट्स वगैरे सगळं आपण सेव्ह करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव डी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 32 नंबर ॲपल्स क्लाउड ड्रॉप बॉक्स अँड गुगल ड्राईव्ह हेल्प टू. ॲपल्स क्लाउड किंवा ड्रॉप बॉक्स आणि गुगल ड्राईव्ह हे काय आपलं ह्याचं मदत आपल्याला कसं होऊ शकतं, तर सिंक्रोनाइज फाईल्ससाठी याचं मदत होऊ शकतो. सिंक्रोनाइज बिटवीन मल्टिपल डिव्हाइसेसमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. सिंक्रोनाइज विथ क्लाउड करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे याचं उत्तर काय, ऑल ऑफ दी अबोव, म्हणून उत्तर डी, लक्षात घ्या. 33 फोटोज व्हिडिओज डॉक्युमेंट्स एक्सेट्रा शेअर्ड ऑन फेसबुक ईमेल आर. याचं उत्तर देखील ऑल ऑफ दी अबोव आहे, याचं उत्तर डी आहे. ॲक्सेसिबल एनी टाइम समटाइम्स, ॲक्सेसिबल एनी टाइम एनीवेअर आणि ॲक्सेसिबल एनीवेअर समटाइम्स. म्हणजे मित्रांनो फोटोज व्हिडिओ डॉक्युमेंट जे आहेत ना फेसबुक किंवा ईमेलवरती आपल्याला कधीही हे पाहता येऊ शकतं, याचा ॲक्सेस आपल्याला मिळू शकतं. म्हणून याचं उत्तर डी आहे. त्यानंतर 34 व्हॉट डू वी नीड टू ॲक्सेस फोटोज व्हिडिओज डॉक्युमेंट्स शेअर्ड ऑन फेसबुक जीमेल. तर याचं उत्तर काय, कॉम्प्युटर और स्मार्टफोन विथ इंटरनेट कनेक्शन. याचं उत्तर सी ऑप्शन आहे बघा. म्हणजे व्हॉट डू वी नीड टू ॲक्सेस फोटोज व्हिडिओ डॉक्युमेंट शेअर्ड ऑन फेसबुक जीमेल. फेसबुक किंवा जीमेलवरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर आपल्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनला इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. याचं उत्तर सी. त्याच्यानंतर 35 सम डिव्हाइसेस दॅट कॅन बी युज्ड टू ॲक्सेस फाइल्स स्टोर्ड व्हर्च्युअली इन द मेल ऑफ फेसबुक इन्क्लूड्स. याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, आयपॅड, ऑल ऑफ दी अबोव ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ह्या फेसबुक किंवा व्हर्च्युअली सगळ्या गोष्टी आपल्याला स्टोअर करू शकतो आपण ह्या तिन्ही माध्यमातून. त्याच्यानंतर 36 क्लाउड कॉम्प्युटिंग दॅट स्टोअर्स प्रायव्हेटली शेअर्ड व्हर्च्युअल रिसोर्सेस हॅज अ क्लस्टर ऑफ डेडिकेटेड कस्टमर्स इज कॉल्ड. याला काय म्हणतात, प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणतात मित्रांनो. क्लाउड कॉम्प्युटिंग दॅट स्टोअर्स प्रायव्हेटली शेअर्ड व्हर्च्युअलाइज्ड रिसोर्सेस म्हटलेलं प्रायव्हेट, म्हणून याला काय म्हणायचं, प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युटिंग. याचं उत्तर सी आहे. 37 देर आर सर्व्हर ॲप्स दॅट कॅन बी युज्ड. देर आर सर्व्हर ॲप्स दॅट कॅन बी युज्ड. सर्व्हर ॲप जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर फॉर ट्रान्सलेशन करू शकतो, टू ट्रान्सलेट स्पोकन लँग्वेज म्हणजे बोललेली भाषा आपण ट्रान्सलेट करू शकतो. त्यानंतर टू ट्रान्सलेट रिटन लँग्वेज लिहिलेली भाषा आपण ट्रान्सलेट करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. त्यानंतर 38 हाऊ कॅन वी हेल्प पीपल अंडरस्टँड डिफरंट लँग्वेजेस. आपण लोकांमध्ये वेगवेगळ्या भाषा समजण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये एनेबलिंग लँग्वेज ट्रान्सलेशन युजिंग ॲप्स, म्हणजे वेगवेगळे ॲप वापरून आपल्याला लँग्वेज आपलं ट्रान्सलेट करता येऊ शकतं. कशामध्ये, हाऊ कॅन वी हेल्प पीपल अंडरस्टँड डिफरंट लँग्वेजेस. याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, तर एनेबलिंग लँग्वेज ट्रान्सलेशन युजिंग ॲप्स. ॲप वापरून लँग्वेज आपल्याला लोकांना समजेल या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येऊ शकतं. त्यानंतर 39 सम डॉक्युमेंट्स दॅट आर टू बी ट्रान्सलेटेड इन्क्लूड. काही डॉक्युमेंट आपल्याला ट्रान्सलेट करता येऊ शकतं. त्यामुळं ऑल ऑफ दी अबोव असं याचं उत्तर आहे. याच्यामध्ये वेबसाईट कंटेंट आहे, मार्केटिंग मटेरियल्स अँड प्रॉडक्ट मॅन्युअल्स आहेत किंवा ट्रेनिंग डॉक्युमेंट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रान्सलेट करता येऊ शकतात. म्हणून उत्तर डी.
Some field that require language translation are. Some field that require language translation are. कोणत्या फील्डमध्ये आपल्याला लँग्वेज ट्रान्सलेट करणं, भाषांतर करणं गरजेचं आहे? तर याचं उत्तर बघा, लॉ मध्ये करता येऊ शकतं आपल्याला, इंजिनिअरिंग IT मध्ये करता येऊ शकतं आणि हेल्थ केअर मध्ये लँग्वेज ट्रान्सलेशन करणं गरजेचं असतं. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव्ह डी आहे, डी. त्याच्यानंतर 41, सपोज यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी फॉर इंटर्नशिप जर्मनी इन अ बिग कंपनी. एकच मिनिट. बिग कंपनी यू विल, म्हणजे कुठं आपल्याला एक लँग्वेज हे करता येते ते बघूया आपण. तर याचं उत्तर डी, ऑल ऑफ दी अबोव्ह. आता जर्मनीमध्ये आपल्याला जॉब करायचं असेल, इंटर्नशिप करायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला? एक्सप्लोर द वेज टू लर्न जर्मन. जर्मन लँग्वेज आपल्याला शिकता येऊ शकतं, शिकलं पाहिजे. लर्न द बेसिक्स ऑफ जर्मन. जर्मनची मूळ भाषा आपल्याला थोडक्यात समजली पाहिजे. यूज स्पीकिंग अँड रायटिंग ट्रान्सलेशन ॲप्स टू लर्न जर्मन. जर्मन शिकण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करावा लागतो. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव्ह डी आहे. त्यानंतर 42, टेक्नॉलॉजी युज्ड इन GPS सर्व्हिसेस व्हेन वी यूज गुगल मॅप्स टू फॉलो डायरेक्शन्स टू रीच अ प्लेस इज कॉल्ड. याला काय म्हणतात? GPS लावतो आपण मित्रांनो प्रवास करत असताना वगैरे, तर याला काय म्हणायचं? व्हॉइस असिस्टंट. आपलं मदत कसं होतं? आपण GPS लावतो तेव्हा एक महिलेचा आवाज येतो आपल्याला आणि ती महिला सांगते टर्न लेफ्ट, टर्न राईट. तर मित्रांनो लक्षात, याचं उत्तर काय? सी. 43, सम ॲप्लिकेशन्स पब्लिक डिव्हाइसेस दॅट वर्क बाय रिकग्नायझिंग ह्युमन व्हॉइस आर. रिकग्नाइज ह्युमन व्हॉइस म्हणजे मानवी आवाज त्या ठिकाणी येतो किंवा ओळखला जातो आपल्याला. याचं उत्तर काय बघा? सिरी, अलेक्सा आणि कॉर्टेना, ऑल ऑफ दी अबोव्ह. म्हणजे याचं उत्तर डी आहे. सिरी आहे, अलेक्सा आहे आणि कॉर्टेना असल्यामुळे याचं उत्तर काय? डी. त्याच्यानंतर 44, व्हेन वी वॉन्ट टू टाईप युजिंग आवर व्हॉइस वी आर युजिंग. काय वापरतो आपण? तर व्हॉइस रिकग्नायझेशन फ्युचर. म्हणजे आपण आपला आवाजाने आपण वर्ड वगैरे त्या ठिकाणी शोधू शकतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपण सर्च करू शकतो. तर कुठलं फ्युचर आहे? व्हॉइस रिकग्नायझेशन फ्युचर आहे. या फ्युचरच्या माध्यमातून आपण पाहिजे त्या गोष्टी आपण सर्च करू शकतो. याचं उत्तर ए आहे. ऑनलाईन जॉब सर्च हॅज बिकम व्हेरी पॉप्युलर बिकॉज ऑफ. ऑनलाईन जॉब सर्च हॅज बिकम व्हेरी पॉप्युलर बिकॉज ऑफ. कशामुळे? तर द इंटरनेट. कशामुळं? इंटरनेटच्या माध्यम उपलब्ध असल्यामुळे आपण इझिली जॉब सर्च करू शकतो मित्रांनो. येतं लक्षात? त्याच्यानंतर इंटरनेट. 46, अन इम्प्रेसिव्ह रिझ्युमे. अन इम्प्रेसिव्ह रिझ्युमे. आपल्याला आपला बायोडाटा हा इम्प्रेसिव्ह केव्हा होतो? इन्क्रीज युअर चान्सेस ऑफ गेटिंग अ जॉब. इम्प्रेसिव्ह रिझ्युमे असेल, बायोडाटा चांगला असेल तर आपल्याला इन्क्रीज युअर चान्सेस ऑफ गेटिंग अ जॉब. म्हणजेच उत्तर सी आहे. त्यानंतर 47, जनरेटिंग ऑनलाईन CV इज युजफुल ॲज इट इज. कशासाठी याचा उपयोग होऊ शकतो? तर ऑल ऑफ दी अबोव्ह म्हटलेलं आहे. फास्ट जॉब मिळण्यासाठी किंवा 100% फ्री मिळण्यासाठी किंवा वेल रिटर्न, ऑल ऑफ दी अबोव्ह. याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव्ह. जनरेटिंग ऑनलाईन CV इज युजफुल ॲज इट इज. तर फास्ट, 100% फ्री आणि वेल रिटर्न असतं. म्हणून आपल्याला ऑनलाईन CV आपल्याला डाउनलोड करून घेता येऊ शकतं फॉर्मॅट. त्यानंतर 48, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज युजफुल फॉर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कुठं वापरता येऊ शकतं? तर नॉलेज क्रिएशन म्हणजे आपल्यामधील नॉलेज वाढवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतं. रिअल टाइम ऑपरेशन्स मॅनेजमेंट.
ह्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला या तिन्ही ठिकाणी वापरता येऊ शकतं, म्हणून ऑल ऑफ दी अबोव उत्तरेचं डी आहे. त्यानंतर 49 सिरी अँड अलेक्सा आर कॉल्ड. सिरी आणि अलेक्साला काय म्हणतात? तर याचं उत्तर बी आहे, स्मार्ट असिस्टंट्स. सिरी अँड अलेक्सा आर कॉल्ड स्मार्ट असिस्टंट्स. आपण जेव्हा GPS लावतो तेव्हा जे महिला बोलते त्यालाच काय म्हणायचं? सिरी अँड अलेक्सा आर कॉल्ड म्हणजे स्मार्ट असिस्टंट्स. त्यानंतर 50 सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स. सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स फॉर डेंजरस कंटेंट ऑर फॉल्स न्यूज यूज. याचं उत्तर आहे सी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचं उत्तर काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स फॉर डेंजरस कंटेंट ऑर फॉल्स न्यूज. याच्यासाठी मॉनिटरिंग सिस्टीम असते, त्याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, सदरचं टॉपिक तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.